नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग असं देखील म्हणतो। या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 20 मध्ये आपण वेनाकृती, तर्क व अनुमान, तार्किक क्रम, दिशाज्ञान व तुलना या टॉपिकच्या संदर्भानं काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण याच प्रकरणाच्या संदर्भानं 19 व्हिडिओ बनवले, ते सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, 5 मुलींनी शर्यतीत भाग घेतला। लीना ही विनाच्या पुढे परंतु मीनाच्या मागे राहिली। आता आपण या माहितीला अनुसरून एक अंदाजित आकृती काढू। जसं बघा, आपण असं मानू की ही जी बाण रेषा आहे, ही रेषा इकडे प्रथम क्रमांक द्यायचा। ठीक आहे। आता काय म्हणते ते पहिल्यापासून, लीना ही विनाच्या पुढे परंतु मीनाच्या मागे राहिली। कोण? लीना ही विनाच्या पुढे। समजा इथं जर आपण लीना मानलं, लीना आता इकडे पुढे आहे ना, लीना ही कुणाच्या? विनाच्या पुढे, ही आहे विना, परंतु मीनाच्या मागे आहे म्हणजे मीना अजून पुढे आहे। टीना मोनाच्या पुढे पण विनाच्या मागे आहे। कोण? टीना कुणाच्या मागे आहे? विनाच्या। आणि कुणाच्या पुढे? मोनाच्या पुढे। तर शर्यतीत प्रथम क्रमांकापासून शेवटच्या क्रमांकापर्यंत योग्य क्रम सांगायचा। म्हणजे प्रथम स्थानी आहे मीना, द्वितीय स्थानी लीना, तृतीय स्थानी विना, चतुर्थ स्थानी टीना आणि पंचम स्थानी आहे मोना। म्हणजे कसा क्रम होईल? मीना, लीना, विना, मीना, लीना, विना, टीना आणि मोना, टीना आणि मोना। म्हणजे सी प्रमाणे तो योग्य क्रम असणार आहे। तर्क व अनुमानाचा प्रश्न। आपल्याला माहिती आहे की विधानावरून आकृती काढायची असते। काही नद्या, महासागर आहेत। आता काही म्हटलं की एकात एक आकृती येईल, म्हणून आपण काय करू? काही नद्या म्हणजे या नद्या आणि हे महासागर आहेत। त्यानंतर सर्व महासागर सरोवरे आहेत। सर्व महासागर काय आहेत? हे महासागर आहेत ना आतमधला। आता हे काय झाली? सरोवरे झाली, सरोवरे झाली। काही सरोवरे डोंगर आहेत। मग आता काही सरोवरे म्हणजे सरोवराला असं डोंगर आहे। पण आता आपल्याला लगेच लक्षात येईल की आपण याच्या 2-3 आकृत्या काढू शकतो। कारण बघा, काही नद्या महासागर आहेत, काही नद्या महासागर आहेत, सर्व महासागर सरोवरे आहेत। मग आपण असं बी काढू शकतो सरोवराचं आकृती। आणि काही सरोवरे डोंगर आहेत, मग ती अशी बी काढू शकतो, अशी बी काढू शकतो। किंवा ही डोंगरची महासागराला पण छेदू शकते, महासागराला छेदू शकते। म्हणजे आपल्याला आकृती अशी पण काढता येतील। हे महासागर म्हणजे अर्थात या नद्या, हे महासागर, ही सरोवरे आणि हे डोंगर, ही सरोवर। पण मग आता तुम्हाला माहिती आहे की 3 आकृत्या काढल्या तर 3 ठिकाणी बरोबर आहे की नाही बरोबर आपल्याला पाहावं लागतं। आपल्याला लगेच चेक करता येईल बघा, काही महासागर डोंगर आहेत। आता हे आपण चेक करणार। आता काही महासागर, आता हे महासागर डोंगर आहेत का इथं? हो। मग इथं नाही आहेत, सॉरी, हे महासागर आहेत ना आतमधले महासागर, इथं नाही आहे, इथं नाही आहेत। हे महासागर, हे डोंगर इथं आहेत। पण 3 ठिकाणी बरोबर पाहिजे ना, म्हणजे एका ठिकाणी बरोबर असून चालणार नाही, म्हणजे हे चूक आहे। काही नद्या सरोवरे आहेत। आता ह्या नद्या आणि हे सरोवर आहे, ह्या नद्या आणि हे सरोवर आहे, ह्या नद्या आणि हे सरोवर आहे। म्हणजे काही काय आणि सर्व काय, म्हणजे हे बरोबर आहे। सर्व नद्या सरोवरे आहेत।
आता सर्व नद्या सरोवर आहेत, इथं आहेत पण इथं नाहीत, नाही तर काहीच आहेत. म्हणजे एका ठिकाणी बरोबर एका ठिकाणी रॉंग, म्हणजे हे चूक आहे. म्हणजे फक्त दुसराच निष्कर्ष बरोबर निघतो, म्हणजे हा, म्हणजे सीच बरोबर आहे. त्यानंतर क्रम, योग्य क्रम आपल्याला बरोबर आणायचा आहे. कापणे, ठेवणे, चिन्हांकित करणे, मोजमाप करणे, शिवणे, ही शिवण कामाची एक प्रोसेस आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे सर्वात अगोदर काय येईल, मग मेजरमेंट येईल, हे येईल 4 1 नंबरला येईल. किती ठिकाणी? एकाच ठिकाणी, म्हणजे हेच उत्तर आहे. मेजरमेंट झाल्याच्या नंतर मग त्याला आपण मार्किंग करू, म्हणजे हे येईल 2 नंबरला. मार्किंग केल्याच्या नंतर त्याला आपण कट करू, म्हणजे हे येईल 3 नंबर. कट केल्याच्या नंतर आपण त्याला स्टिच करू, म्हणजे येईल 4 नंबरला. आणि मग त्याला शिवून ठेवू आपण, हे येईल 5 नंबर. म्हणजे पर्याय डी उत्तर आहे. त्यानंतर विनाकृती, जहाज, माल, रेल्वे या शब्दसमूहासाठी कोणती विनाकृती अर्थपूर्ण ठरेल? जहाज, माल व रेल्वे. जो माल आहे ना, हा दोनही, म्हणजे जहाजाच्या मार्फत पण नेल्या जाऊ शकतो आणि रेल्वेच्या मार्फत पण नेल्या जाऊ शकतो. म्हणजे पर्याय बी हीच योग्य आकृती असणार आहे. त्यानंतर दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. राम हा सर्वसाधारण अवस्थेत ईशान्येकडे चेहरा करून उभा होता. ठीक आहे, ईशान्येकडे म्हणजे समजा इथं जर राम म्हणलं आपण, तर तो या पद्धतीनं चेहरा करून उभा होता ईशान्येकडे. त्याला शीर्षासन अवस्थेत नैऋत्येकडे चेहरा करण्यास सांगितले. शीर्षासन अवस्थेत त्याला नैऋत्येकडे, म्हणजे सेम तो असा म्हणजे डोक्यावर राहिला. ठीक आहे, सेम तो डोक्यावर राहिला असाच. त्याचा चेहरा आता कुठे गेला? नैऋत्येकडे गेला ना, कारण तो शीर्षासन आहे ना, तो शीर्षासन अवस्थेत आहे. तो इकडे पाहत होता, आता डायरेक्ट डोक्यावर आला आणि तो तसा इकडे पाहायला गेला. ठीक आहे, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? तर साहजिकच त्याचा जो डावा हात आहे तो या बाजूला असेल, म्हणजे वायव्येला. आणि तो उजवा जो हात आहे तो असणार आहे आग्नेयेला. ठीक आहे, म्हणजे वायव्य हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला इमॅजिन करावं लागेल स्वतः, त्याच वेळेस ते येणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण काही रिझनिंगचे सराव प्रश्न पाहिले. आपण ही जी परीक्षा होणार आहे, सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी, यासाठी आपण पेपर क्रमांक 1 साठी 12+4 असे 16 पेपर घेत आहोत आपण. 12+4 याच्यामुळं की नंतर परीक्षा पुढे ढकलली 1-1.5 महिना, म्हणून परत आपण 4 पेपर यामध्ये येणार आहोत. या 16 पेपरची फीस असणार आहे 450 रुपये. तुम्हाला व्हॉट्सअपला पेपर पाठवले जातील हे. ठीक आहे, तर कसं जॉईन करायचं आहे? 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचे. फोनपे गुगल पे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा याच नंबरला. तुम्ही ज्यावेळेस स्क्रीनशॉट पाठवला त्या डेटच्या अगोदरचे सर्व पेपर, समजा तुम्ही जर 27 एप्रिलला जर जॉईन करताय किंवा त्याच्या पुढच्या रविवारी जॉईन करताय, तर अगोदरचे सर्व पेपर तुम्हाला एकदाच PDF पेपर, आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. मात्र राहिलेले जे 4 पेपर आहेत ते पुढच्या 4 रविवारी मिळतील, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.